ऑर्डरिंग किओस्कचा अजून एक एक्झाम्पल म्हणजे मी काय करतोय माहिती काय, माझी प्लेलिस्ट सेट आहे, ठीक आहे. अच्छा. माझ्या प्लेलिस्ट मध्ये एक असतील 190 गाणी वगैरे, पण हम्म. मी ते रॅन्डम शफल न लावतो कधी पण. म्हणजे कायम कुठला पण माझ्या प्लेलिस्ट आहेत, त्या प्लेलिस्ट मी ती एक प्लेलिस्ट आहे आणि एक डिस्कवर प्लेलिस्ट म्हणून आहे अमेझॉन म्युझिकवर. म्हणजे जर अमेझॉन म्युझिक कोणाला असेल तर मी कुठली पण प्लेलिस्ट लावताना रॅन्डम शफल लावतो. म्हणजे कुठला नेक्स्ट सॉन्ग कुठला येईल ते मला पण माहित नसते, आणि ते मला भारी वाटते. मग की प्लेलिस्ट मध्ये आपल्याला प्रेडिक्ट नाही करता यायला पाहिजे कुठलं गाणं कधी वाजते ते. नाही ते तर आपलं तर रेडिओचा इफेक्ट येतो ना, हा रेडिओ ऐक. तर मला मी जिमला जातो ना सकाळी, तर माझी पण प्लेलिस्ट असे डिफाईंड आहेत म्हणजे. आणि ते पण मी अरेंज कसे केले आहेत मूड वाईज. म्हणजे आणि माझं असं आहे की हे म्युझिकचे प्रकार माझे भरपूर आहेत. मी खूप खूप प्रकारचे म्युझिक ऐकतो, म्हणजे जॉनर भरपूर आहेत. पण ते तशा जॉनर मध्ये मी ते प्लेलिस्ट म्हणजे मेटलची एक प्लेलिस्ट आहे, हार्ड रॉकची एक प्लेलिस्ट आहे, परत देसी हिपहॉपची प्लेलिस्ट आहे, परत इंग्लिश हिपहॉपची. असं सगळे हे. तर ते आधी मी काय करायचो की असं विदाऊट शफल ऐकायचो आधी. आणि मला लिटरली ऑर्डर पाठ झाला होता. त्यात गाणी अशीच 80-90 गाणी असतील. एवढं ऐकून ऐकून की मग ते गाणी, पुढचं गाणं कुठलं आहे म्हणजे एक गाणं संपलंय, ते पुढचं गाणं मी स्टार्ट करणार मनात. थोडं म्हणजे ते पाठ झालं. पण आता मी पण शफल करतोय, थोडं ते मिक्स होऊन यायला पाहिजे म्हणून. ते पण आहे असं, म्हणजे थोडं रेडिओचं फिलिंग यायला पाहिजे वाटते की बाबा रॅन्डम झालं. आणि त्यामध्ये आता स्पॉटीफायचा एक फीचर आला, म्हणजे प्रीमियम साठी येते की तुम्ही स्मार्ट रेकमेंडेशन असं काहीतरी येते की तुझे ते प्लेलिस्ट मध्ये जी गाणी आहेत ना, ते त्या गाण्यांच्या टाईपचं ते रेकमेंड पुढचं गाणं करणार रॅन्डम. ते तुमच्या प्लेलिस्ट मध्ये नाही आहे पण ते करेल. ते पण कधी कधी ऑन करतोय, म्हणजे नवीन नवीन गाणी पण आणून देतात. तसं अमेझॉन म्युझिकवर डिस्कवर म्हणून आहे काय, ते डिस्कवर मधून जी जुनी गाणी मी आधी ऐकत होतो आपण शाळेत वगैरे, ती गाणी कधीतरी येतात त्या डिस्कवर मध्ये, तर मग ती लगेच प्लेलिस्ट मध्ये ऍड होतात. मला एक नोटीस झाली की स्पॉटीफाय आणि अमेझॉन म्युझिक पेक्षा ना, आता माझं युट्यूबचं पण प्रीमियम मी घेतलेलं रिसेंटली. युट्यूबवरती ते जे येतात रेकमेंडेशन्स, म्हणजे ते मला त्याची क्वालिटी जास्त चांगली वाटली. म्हणजे स्पॉटीफाय आणि म्हणजे अमेझॉन म्युझिक तर मी वापरलं नाही सोड, पण स्पॉटीफाय पेक्षा तरी. कारण मला असं वाटतं की युट्यूब आपण खूप दिवसापासून वापरतो, त्यांच्याकडे आपला डेटा खूप दिवसापासून आहे. त्यात म्युझिक प्रोफाईल त्यांच्याकडे बनलेलीच असणार आहे. मी एक कुठलं तरी गाणं लावलं ना, तर पुढचं गाणं त्यांनी अप्रोप्रिएट देणारच. अरे म्हणजे असं क्लिक होणार लगेच, हा मला हेच गाणं ऐकायचं म्हणून. गाण्यांमध्ये म्हणलं ना आता, तुम्ही इंग्लिश गाणे ऐकताय काय? आणि काय कसं आहे इंग्लिश गाणी ऐकण्याची सुरुवात किंवा काय प्रेफरन्स काय बदललाय, कसं आहे स्प्लिट कसं आहे तुमचा इंग्लिश गाण्याचा आणि हिंदी गाण्याचा, काय गाण्याचा स्प्लिट कसा आहे? कारण माझ्या जी प्लेलिस्ट मध्ये त्याच्यामध्ये शून्य इंग्लिश गाणे. बापरे. मी इंग्लिश गाणे एक पण ऐकत नाही. आवडत नाहीत का तुला? नाही, मला वाईबच होत नाही त्याच्याबरोबर. बरोबर. पाटलांचं एक गाणं मला माहित आहे. हो हो हो. कोणतं? प्ले डेट म्हणून गाणं, प्ले डेट. मूड मध्ये असतं की पाटील तेच गाणं ऐकत बसतो. कोणतं गाणं? प्ले डेट प्ले डेट म्हणा, प्ले डेट. प्ले डेट म्हणून दाखव की जरा. एवढं पण नाही. म्हणजे ते ह्याचं आहे रे, काय नाव असं आपलं इन्स्टावरती वगैरे फेमस आहे की ते असताना द प्ले कोलप्ले माहिती, कोलप्लेचं पण चांगलं असतं गाणी. मग माझं सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले जर मी कुठलं इंग्लिश गाणं ऐकलं असेल तर जस्टिन बिबरचं गाणं. मी पण सगळ्यांना माहितीये कोणतं गाणं. सगळ्यांना ऐकलेलं बेबी गाणं. त्यानंतर बेबीचा बाबा झाला आता. बेबीचा बाबा झाला.
त्यानंतर स्वीडिश हाऊस माफियाचं डोकीवरी चाइल्ड होतं, ते एक गाणं खूप त्यावेळी माझ्या डोक्यात होतं, असायचं कायम. मग 11वी पडलं ते शहाजी वगैरे सांगायचं हे गाणं ऐक ते गाणं ऐक. त्यावेळी मग इमॅजिन ड्रॅगन्सची वगैरे गाणी ऐकायला चालू केलो. त्यानंतर त्यावेळी एक गाणं होतं ना, आय थिंक पॅसेंजर्स लेटर गो वगैरे वगैरे अशी गाणी होती. पण माझं इंग्लिश गाण्याचं मी कॉलेजमध्ये गेल्यावर मग माझे मित्र वगैरे होते, त्यानंतर त्यांच्या तो मला हेच लिंकिन पार्क आणि लिंकिन पार्क आणि या गोष्टी झाल्या. पण जसं जसं माझ्या मित्रांसोबत मी जसं लांब होत गेलो, मग मी हैदराबादला गेलो, इकडे गेलो, माझ्या इंग्लिश गाण्यांचं जरा कमी होत चाललं ऐकायला झालं. आता मी म्हणजे मध्ये मध्ये टेलर स्विफ्ट वगैरे ऐकायचो, वीकेंडची गाणी ऐकायचो. पण आता कसं की जी गाणी ऐकतो ती पूर्ण नॉस्टॅल्जियावर, लाईक मला कधी ते मन केलं तर मग लिंकिन पार्कचं नंब वगैरे चालू कर असं. नवीन काय असं मी बघत नाही की इंग्लिश गाणे आता हे रिलीज झालंय आणि हे ऐकायला पाहिजे असं काही प्रेफरन्स नाही. मोस्टली आता मी हिंदी गाणी, मराठी गाणी हेच मला खूप आवडतात खरं सांगायचं. म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झालं मी एक गाणं की नाही रोजच ऐकतोय. 1-1.5 वर्ष झालं मी रोज ऐकतोय. कुठलं गाणं असं सांगा? म्हणजे ते हे आपलं टोकियो ट्रिप मधलं ते नाही काय कुठलं गाणं ते संडे मी रोजच ऐकतो, ते रोजच ऐकतो. कुठलं ओनली मंडे अच्छा हे मस्त आहे गाणं. एकच. हो, ते ऐकतो मी रोज. अजून एक आहे म्हणजे मध्ये रात्री म्हणजे एक 5-6च्या दरम्यान मी ऐकतो हे आपलं एनबरान हाशमीचा मॅशअप आहे, एक ऐकतो. 24 मिनिटाचं गाणं म्हणजे मॅशअप आहे, तो मॅशअप पूर्ण मॅशअप आहे 24 मिनिटाचं पूर्ण गाणी. म्हणजे असं नाही सकाळी नाही, संध्याकाळी 5-6च्या दरम्यान. ते रोज असतंच माझं. अच्छा. इमॅजिन करावं शैलेश सकाळी 5-6 वाजता उठून इम्रान हाशमीचं गाणं ऐकून मूड सेट करायला लागला दिवसाचा. मी लेजेंड. रिसेंटली जर मी कुठलं इंग्लिश गाणं जास्त वेळ ऐकलं असेल ना, तर ते लिंकिन पार्कचं नवीन आलं ना, एम्प्टीनेस मशीन. ते गाणं म्हणजे मला आवडलं एकदम आणि मी म्हणजे कंटिन्युअस ऐकत होतो. लिंकिन पार्कची लीड सिंगर बदलली माहिती ना. हा, तो डेथ झाली ना याची, त्यानंतर म्हणजे खूप वर्षानंतर एक येते. तो काहीतरी तो तर आधीच मला सोड म्हणजे कधी मला बरं 2017 खूप वर्ष झाले. आता एमिली आर्मस्ट्रॉंग म्हणून आलेलं नवीन. तिचंच गाणं नवीन आलं ना त्यांचा अल्बम, त्यातलं काय वाटतं ते एम्प्टीनेस मशीन. ते गाणं म्हणजे प्रॉपर असं लिंकिन पार्क सारखं वाटलं, जसं ते ट्रान्सफॉर्मरच्या मूवी मध्ये नसतं ना, मायकेल बेचं लास्ट येत आणि ते म्युझिक वाजते, तसं एम्प्टीनेस मशीनचं वाटतं मला. ते एक गाणं ऐकतो. आणि डिमन्स एक माझं कायमचं फेवरेट सॉन्ग आहे, इमॅजिन ड्रॅगन. तर ते मी कधी पण म्हणजे ऐकतो. म्हणजे मला वाटतं की लाईक 12वी पासून मी आतापर्यंत गाणं खूप वेळा ऐकलं. मस्त आहे. मी 11वी-12वी असताना काय फर्स्ट इयर कॉलेजला असताना फक्त मी त्या पिरियड पर्यंतच मी इंग्लिश गाणी ऐकल्यात. त्यानंतर कधी इंग्लिश गाणी ऐकले नाहीत. माझं त्यावेळी एक एरा आला होता ईडीएम ऐकण्याचा. ठीक आहे, त्यावेळी मी डेव्हिड गेटा, डाफ्ट पंक हे त्यावेळी सगळ्यांच्या मध्ये आलेले. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे, 2015 पर्यंतची जी गाणी होती ना, म्हणजे जे आर्टिस्ट होते 2014-15 13 पण पकडू आपण, त्यावेळेला त्यावेळेची जी गाणी आहेत ते कल्ट आहे, म्हणजे कल्ट आहेत ती गाणी तसं बघायला गेलं तर. त्यावेळेचे म्हणजे 12, 13, 14, 15 असं काहीतरी 4 वर्षांचं मॅशअप आहे. पॉप डॅन्थॉलॉजी. त्या एरामधल्या प्रत्येक वर्षाचा एक मॅशअप त्यानं बनवलाय म्हणजे. आणि ते मॅशअप ऐकलं की ते गाणी कुठली आहेत त्यामध्ये हे सगळं म्हणजे त्या वर्षाची टॉप बिलबोर्ड असते, टॉप 30 बिलबोर्ड रँकिंग वगैरे असते, जे गाणे आहेत. ती जी गाणी आहेत ना, ती म्हणजे असं आयकॉनिक वाटतं मला. ती कधी पण ऐकती तुला चांगलीच वाटणार असेल त्या काळातली. ह्याच्यानंतरची
पण असं पण वाटतं की त्यावेळेला आपण यंग होतो आणि ते आपल्याला सूट झाली. आणि आता आपल्या नंतर जे आता बिली आयलिश वगैरे आले त्यांचे थोडे थोडे गाणे ते जेनझी लोक आहेत त्यांना आवडतात कारण ती त्या वयात आहेत आता. असं पण ते 14, 15, म्हणजे 16, 15ची असू दे. गाणी आयकॉनिक आहेत. पॉप अँथॉलॉजी मध्ये जी गाणी होती ती आपल्याला सुटेड आहेत. कारण आय थिंक 3 वर्षच त्याने काढले असतील मार्शपचे. त्यानंतर त्याने पण बंद 12, केला होता. 13, 14 आणि 15 बहुतेक 4 वर्षाचे आहेत त्यांचे 4 वर्ष. त्याचे. आणि कॉपीराइट स्ट्राईक मुळे त्यांना युट्यूब वरनं काढले ते सगळे काढले ते. व्हिडिओ सगळं मॅशअप होता. मस्त होतं ते. साऊंड क्लाउड वरती भेटेल तुला, स्पॉटीफाय वरती वगैरे भेटणार नाही. मस्त. तो आता पॉप अँथॉलॉजी माझ्या डोक्यात ती म्युझिक ट्यून व्हायला लागली. एक मरून फायचं हा. गाणं वाजलंय त्यानंतर पॉप डॅश जे असं म्हणतो ना पुन्हा चालू होतं ते. तिला रेकमेंड करेन पॉप डॅन्थॉलॉजी कुठेतरी म्हणजे साऊंड क्लाउड वरती मिळेल, ऐका कधीतरी. म्हणजे त्या काळातली सगळी गाणी त्यात असं मॅशअप केलेत आणि ते गाण्यांपेक्षा जास्त ते मॅशअप तुम्हाला आठवते म्हणजे आठ राहते. एवढ्या वेळ आम्ही तर एवढ्या वेळा ऐकलेलं ते. ट्रान्झिशन वगैरे मस्त आहे माहिती आहे. पूर्ण एक गाणं लागलं ते प्रॉपर दुसरं गाणं त्याच्यानंतर येते. त्यानंतर असं म्हणजे फुल सॉन्ग असतं वाटेल. 7-8 मिनिटाचं राहते ते पूर्ण असं सॉन्ग असल्यासारखं. हा. असं माझं सांगायचं झालं तर म्युझिक म्हणजे माझं खूप असं एरियाज मध्ये पसरलंय. पहिला इंग्लिश गाणं ऐकलं ते मला गाणं आठवत नाही. आम्ही काय करायचो मोबाईल वरती डाउनलोड करायचो ऑनलाईन MP3 डाउनलोड करायचो त्यावेळेला. त्याला आपल्याकडं Spotify नव्हतं काय नव्हतं. हा साऊंड पिके काय सॉंग स्पिके हा सॉंग स्पीके. हा. मला त्यात अजून एक साईड भेटलेली त्यामध्ये की नाही रिसंट जी लोक आहेत म्हणजे आपली म्हणजे त्यावेळेला पहिला मी हिंदीच गाणं ऐकायचो पण त्यावेळेला कसं असायचं की म्हणजे ऍक्सेस एवढा नसायचा म्हणजे आमच्या घरी केबल तरी नव्हतं त्यामुळे हिंदी गाणी पण मला नवीन वाटायची अशी की बाबा ऐकू वाटायची. तर मी काय करायचो आमच्या मोबाईल मध्ये फक्त रेकॉर्ड हे सॅमसंगचा कुठला तरी मोबाईल होता काय त्यामध्ये एक फीचर असायचं की तुम्ही रेडिओ चालू असताना तुम्ही साइड बाय साइड रेकॉर्डिंग करू शकता रेडिओ. ओके. ते रेडिओवरती कुठं शिला की जवानी आणि तेव्हा गाणं लागत होतं ना ते मी रेकॉर्ड करत होतो साईडला बसून. तर त्यामध्ये रेडिओ चालू असताना तुम्ही रेकॉर्डिंग चालू करा ते गाणं आहे तसं रेकॉर्ड होतं रेडिओवरचं असं तसं मी गाणे ऐकायचो एक त्यानंतर हे हिंदीचं झाल्यानंतर की नाही 10वी मध्ये आमचा एक मित्र होता त्याच्याकडं असं कम्प्युटर भरून सगळे लिंकिन पार्क एकॉन एनरिके इग्लिसियस ही सगळी ह्यांची गाणी होती सगळी या लोकांची म्हणजे ते पण किती 2012 वगैरेचा काळच तो पहिला डंप होता म्हणजे इंग्लिश गाण्यांचा तो मी रोज ऐकायचो आणि तिथून जे शिफ्ट झालं की नाही हिंदीवरनं इंग्लिश वरती आजपर्यंत आहे म्हणजे आता सध्या मी हिंदी कमीच ऐकतोय आणि मला असे जुने हिंदी गाणी माहित आहेत पण मी सांगतो की 2014 पासून 2014 पासून ते आतापर्यंत नवीन हिंदी गाणी आलेली मला माहितच नाहीत असं म्हणजे लिरिकली पार्ट नाहीत. हिंदी गाणी फालतूच आहेत ऑलमोस्ट सगळीच गाणी. पहिल्याचे गाणी लय भारी होते. कुठले असतील ते माहित आहेत म्हणजे आता ZNMD मधली म्हण किंवा कबीरा वगैरे असले जे गाणे ते माहित आहेत. असं एक गाणी फेमस होतात अरिजित सिंगचे वगैरे ते मला गाणी माहितच नाहीत. कधी कधी माझ्या बायकोला पण आवडतात हिंदी गाणी ऐकायला. तर आम्ही गाडीनं जात आम्ही कुठेतरी निघालो समज लॉंग ड्राईव्हला आमच्यात भांडण असतात गाणी कुठली लावायची पण त्याला हिंदी गाणी पाहिजे असतात मला इंग्लिश गाणी पाहिजे असतात. आता इंग्लिश गाण्यामध्ये पण माझं हे एरियाज लई चेंज झाला. मी मध्ये त्याला पहिल्या जिम चालू केली त्याला मेटल ऐकायला चालू केलं होतं. मेटल गाणी कोणी ऐकतात का याच्या आधी? मेटल म्हणजे काय असतं ते पहिला सांगा. म्हणजे आपला हार्ड रॉक असते ना हार्ड रॉक इलेक्ट्रॉनिक गिटार जर तुला सापडली गाण्यामध्ये तर तू समज केली मेटल मध्ये येऊ शकतं ते गाणं. मेटल म्हणजे जरा धांगडधिंगा जास्त असतो. त्याला ओरडून गाणं म्हणायचं ड्रम्स असतात. हेवी मेटल म्हणजे हे आता एक्झाम्पल सांगायचं म्हणजे एक गाणं तुम्ही मेटल ट्राय करा पण ते कसं थोडं एनर्जेटिक गाणे असतात. ओके. तर मेटलचं डेफिनेशन सांगायला एकदम स्पॉट आउट पाडलंय मला कसं सांगायचं मेटलचं
बरं असं मेटल गाणी मग ते मेटल ऐकत होतो. मग नंतर ना असं म्हणजे आणि मी तुमचं असं आहे काय कधी की तुम्ही नवीन गाणी ऐकायला म्हणजे नवीन नवीन जॉनरेस एक्सप्लोर करायला तुम्हाला आवडतंय असं काय? काय करायला आवडतं? म्हणजे असं नवीन म्हणजे जॉन वेगवेगळ्या टाईपचे गाणे ऐकायला असं आवडतंय काय? म्हणजे हो तुम्ही हो असं आवडतं. त्यामुळं ते माझं असं नेहमी आहे म्हणजे मी असं काहीतरी एखाद्या गाण्याच्या मागं स्टोरी असेल किंवा काय असेल तर मी त्याला एक्सप्लोर करतो, त्यात डीप जातोय. त्यामध्ये मला एक एक हे बघितलं होतं, वॉक्स म्हणून एक चॅनल आहे युट्यूब वरती. त्यांनी एक रॅप रॅप गाण्यांमध्ये रिदमचा किती इम्पॉर्टन्स असतोय, जे रिदम बीट्स असतात त्या बीट्स वरती तुम्ही फ्लो कसं करता हे एक एक्झाम्पल दिलं होतं. त्यानंतर मी अच्छा. हिपहॉपची गाणी ऐकायला चालू केली होती. ते ऐकलं, ते बघितल्यानंतर व्हिडिओ मग ते म्हणजे असं डीप जायला असं आवडतं म्हणजे एखाद्या जॉनरामध्ये मध्ये म्हणजे भरपूर आहेत सांगायचं झालं तर पण जाऊ दे. मला तर असं वाटतं की तुम्ही गाण्यांच्या ह्याच्यामध्ये एक्सप्लोर करा जास्त, म्हणजे फक्त एका टाईपचेच गाणे ऐकू नका, वेगळ्या वेगळ्या टाईपचे ऐका. परत एक एक असं कॉन्सेप्ट अल्बम असतात, बँड्स काढतात की त्या अल्बमच्या एक कॉन्सेप्ट असते. तर आपल्या बॉलिवूडमध्ये जास्ती गाणी अल्बम मधून येत नाहीत, ते मूवीज मधून येतात. त्यातला कॉन्सेप्ट असतो. एखादा असं इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे किंवा कुठला पण आर्टिस्ट आहे, तो जो अल्बम काढतो ना त्या अल्बमच्या मागे त्याची लाईफ स्टोरी असते किंवा काहीतरी थीम एखादा असेल. थीम वरती हे असते. असे कॉन्सेप्ट एक गाण्याच्या मागे एक लेगसी आहे काहीतरी किंवा काहीतरी त्यानं एक डोक्यात ठेवून बनवलंय. आणि एक एक असे कॉन्सेप्ट पण असतात की तुमचं डोकं हे होईल, म्हणजे असं माइंड ब्लोविंग असतात एक एक. Okay. असले माझं कसं आहे, गाणी कुठलं मी गाणं आहे की ऐकतोय. त्या सॉंगनं माइंड ब्लोन केलं तुमचं? हा असं कुठलं सॉंग आहे की त्या सॉंगनं तुमचं माइंड ब्लो झालंय? ते जायला म्हणजे परवा मी एक हे बघत होतो, एक युट्यूबवरती व्हिडिओ आलेला आपला त्याचं नाव काय आहे, ऑझी ऑसबॉर्न म्हणून एक हेवी मेटल, त्याला असं म्हणतात की फाउंडर ऑफ हेवी मेटल म्हणतात त्याला. ऑझी ऑसबॉर्नचं त्याला रॉक हॉल ऑफ फेम, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम मध्ये त्याला इंडक्ट करत होते. तर त्याचं ते एक सेरेमनी होती. त्यामध्ये त्याची गाणी त्यानं त्याचे कोलॅबोरेशन वेगळ्या वेगळ्या गिटारिस्ट बरोबर हे ते. तर त्याचं एक क्रेझी ट्रेन म्हणून गाणं ऐकलं, थोडं आहे गाणं, चांगले आहेत असे म्हणजे अख्खे. म्हणजे त्यावेळेला मी ते जेव्हा बघितलो शो त्यावेळेला त्याचे सगळे गाणे ऐकले. त्याचे तसे गाणे ऐकलेले मी आधी, पण ते शो बघितलं त्याची लेगसी कळाली ना की तो किती मोठा माणूस आहे बाबा, किती चांगला. ब्लॅक शबात म्हणून त्याचा बँडचा तो सिंगर होता. ब्लॅक शबातची गाणी ऐकलेली पण त्याची स्वतःची वेगळी गाणी ऐकले नव्हते मी. मी गाणी ऐकतो रिलॅक्स होण्यासाठी किंवा वाईब करण्यासाठी. मला त्याच्या पाठीमागची स्टोरी केली काय मला ते पण असं होतं की नाही, मी पण असं मी काय असं म्हणजे मी काय तेच म्हणाले. रिसर्च साठी गाणे ऐकत नाही, वाईब साठी जातं. माझ्याकडे आता प्रत्येक मूड साठी गाणं आहेत, मला मी सांगू शकतो. राग आला असेल तर तू कुठली गाणी, तुला जर असं सॅड फील होते तर तू कुठली गाणी ऐकणार, मी सांगू शकतो तुला. प्रत्येक जॉनर मध्ये सांगू शकतो. इव्हन मेटल धांगड मध्ये पण तुला सांगू शकतो की तू सॅड गाणं कुठलं ऐक त्यातलं. असं मी एक्सप्लोर म्हणजे तेवढं बघितलं रे गाणी. त्यामुळे असं पण नाही की बाबा समज म्हणजे मी एखाद्या मूड मध्ये असेल तर मी खूप ऐकू शकतो, असं आहे. आणि अजून एक मला असं काय वाटतं, सॉरी कट करतोय, असं मी एवढी गाणी का ऐकतो माहिती आहे काय, कारण मी ज्यावेळेला म्हणजे असं असं झालं की मी जॉबला लागलो किंवा जॉब नंतर पण मी ज्यावेळेला माझे इंटरनेट दोस्त पण भरपूर आहे, म्हणजे ज्यांना मी भेटलो नाही आहे पण इंटरनेटवरती आमची मैत्री झाली अशी. त्यांना मी त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करताना असं त्या बाबतीत लई कनेक्ट झाले की बाबा तू ही गाणी ऐकलंस काय, ती गाणी ऐकलंस काय किंवा हे. त्यामुळं असं त्याच्या नादानं पण मी गाणी जास्त ऐकल्यात. गाणी जास्त ऐकल्यामुळे पण मी ते कॉन्व्हर्सेशन करू शकतो त्या लोकांबरोबर. बाबा मी हे ऐकलंय, असं नाही की मी हे ऐकलेलं नाही आहे, हे जॉनर ऐकलं नाही आहे. त्यासाठी पण मी खूप गाणी ऐकतो.
बाबा लोकांशी कनेक्ट करता येईल असं. पण एक सांगतो की आय एम द मोस्ट हेटेड पर्सन इन अ कार ड्राईव्ह, कारण माझ्याकडे कोण मोबाईल देत नाहीत. पण मी जी गाणी लावते ती कुणाला आवडतच नाही. म्हणजे ते असं आहे की डेमोग्राफिक असं आहे की तिने जास्त करून बॉलिवूड गाणीच ऐकतात किंवा हे असं रेलेव्हंट गाणी लावले तरी पण ते त्यांना असं हे वाटत नाही. मी यायच्या आधी पण 1 वर्ष आधी च्या आधी मी कधीच लिरिक्सवर किंवा ह्याच्यावर कधीच फोकस नव्हता माझा. मी गाणे ऐकतो फक्त. माझी सगळी गाणी बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द गाणे ते स्लो पेस्ड आणि असे काय म्हणायचं अर्जित झोन मध्ये आहेत सगळे. मेलो. हा मेलो. आणि त्यामुळे मी लिरिक्स साठी मी कधी ऐकतच नाही. आता जरा थोडस लिरिक्सवर ध्यान द्यायला चालू केलंय मी. पण ह्याच्या आधी पण कधी असंच नाहीच आहे. मी फक्त ऐकतो. व्हाईट नॉईज टाईप आहे माझ्यासाठी म्युझिक. मला एक आता सवय लागला म्हणजे कधी पण मी कोडिंग करत असताना किंवा काय पण काम करत असताना कानात हेडफोन लावून म्युझिक चालू ठेवतो आणि ते असं व्हाईट नॉईजेस आहे माझ्यासाठी. चालू राहते फक्त डोक्यात तेवढंच फक्त. म्हणजे कोडिंग किंवा काही काम करताना ना एक गाणं आहे, म्हणजे असं म्हणतात की प्रोग्रेसिव्ह हाऊस म्हणून एक जॉनर आहे. ते ईडीएम टाईपच आहे. सॉरी, ईडीएम वेगळं पडते, म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक म्युझिक मध्ये येते. प्रोग्रेसिव्ह हाऊस म्हणजे एकंदरीत आपले गेम्स वगैरे असतात बघ, म्हणजे व्हिडिओ गेम्स, त्यामध्ये ते असतात. म्हणजे त्यातली व्हिडिओ गेम म्युझिक म्हणा तुम्ही एकंदरीत. तर तुम्ही त्यामध्ये म्युझिक कसं असते व्हिडिओ गेम मध्ये की तुम्ही एक लेवल पार करत चालला असं. बरोबर. तुम्ही जर कोडिंग वगैरे करताना ते ऐकत असणार ना, तुम्हाला पण तुम्ही असं काम करताना तुम्ही काहीतरी एक स्टेप बाय स्टेप तुम्ही करायला लागलाय असं फिलिंग येते. मग ते गाणं ऐकतात तसे प्रोग्रेसिव्ह म्युझिक म्हणून असतं ते. अच्छा. तुम्ही हळूहळू बिल्डअप करत तुमचं काम पण बिल्डअप होत चाललंय असं करत चाललं, स्टेप बाय स्टेप असं.